आल्यापासून या देशामध्ये प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे। पेट्रोल डिझेलचे भाव, गॅस सिलेंडरचे भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। प्रत्येक वस्तूला प्रचंड महागाई झालेली आहे। प्रत्येक वर्षी हे भाजप सरकार प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाला 90,000 रुपये वसुली करत आहे। तुमच्या माझ्या खिसा कात्रीत आहे वर्षाला 90,000 रुपये। आणि ह्या देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे। आणि अशा या प्रचंड बेरोजगारीच्या काळामध्ये, या महागाईच्या काळामध्ये महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम राबवणार आहे। ज्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये आहे त्या राज्यामध्ये हे पंचसूत्री कार्यक्रम हे महाविकास आघाडी राबवत आहे। आपण या ठिकाणी लोकजागर संविधानाचा आणि पुन्हा या निमित्तानं जी काही प्रचार मोहीम राबवता, नेमकी काय त्याची संकल्पना आहे, काय नेमकं म्हणायचं? मी धीमंत राष्ट्रपाल भीमशक्ती संघटनेचा बीड जिल्हा संघटक आहे। माझे नेते माननीय हंडोरे साहेब राज्यसभेचे खासदार आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे महाविकास आघाडीमध्ये आहे। म्हणून 1 तारखेपासून मी पूर्ण मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार साठे साहेबांच्या प्रचारामध्ये फिरत आहे। आणि ज्या पद्धतीने या देशामध्ये भाजपच्या माध्यमातून भाजपची सत्ता आल्यापासून इथला शेतकरी असेल, इथला युवक असेल, इथला महिला असेल, या सर्व लोक या ठिकाणी महागाईने त्रस्त आहेत, प्रचंड बेजार आहेत। शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अशा अनेक प्रश्न आहेत। शिक्षणाचा असाच आहे आणि आरोग्याचं पण असंच आहे। अनेक महागाईमुळे इथला नागरिक त्रस्त आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम या ठिकाणी राबवणार आहे। महाविकास आघाडी इतर राज्यामध्ये पंचसूत्री कार्यक्रम राबवत आहे। याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्ता आली तर पंचसूत्रीच्या माध्यमातून महिलांना, शेतकऱ्यांना, बेरोजगारांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, मजुरांना न्याय मिळणार आहे। म्हणून हा विषय घेऊन आम्ही गावागावामध्ये जातो, लोकांना जागर करतो, प्रचार करतो। आणि असं ह्या लोकांची गावागावामध्ये, घराघरामध्ये चर्चा आहे की आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं आहे म्हणून।